दृश्य आपण बघू शकतो नागपूरमधली या ठिकाणी आंदोलक शेतकरी मोठ्या संख्येने जमलेले आहेत आणि दुसरीकडे सुनावणी एक झालेली आहे नागपूर खंडपीठामध्ये या आंदोलनाबाबत आणि 6 वाजेपर्यंत रस्ते मोकळे करा असे आदेश कोर्टाने दिलेले होते। मात्र अजूनही या ठिकाणी आपल्याला गर्दी दिसून येते। जेव्हा आपल्या हातामध्ये ती प्रत येईल कोर्टाच्या आदेशाची तेव्हा आपण त्याविषयीचा निर्णय घेऊ असं बच्चू कडूंनी म्हटलेलं होतं आणि त्यानुसार अजून सुद्धा नागपूरच्या रस्त्यावर हे आंदोलक आपल्याला दिसून येत आहेत। त्यांना काही सूचना दिल्या जात आहेत। तर बच्चू कडू यांच्या आंदोलनाबाबत नागपूर खंडपीठामध्ये दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी झाली आहे आणि संध्याकाळी 6 वाजेपर्यंत रस्ते मोकळे करण्याचे आदेश नागपूर खंडपीठाने दिलेले होते। या आंदोलनाबाबत कोर्टाकडून आंदोलनाची सुमोटो दखल घेण्यात आली होती। त्यावर न्यायमूर्ती रजनीश व्यास यांनी निर्णय दिलाय आणि या परिसरामध्ये रुग्णालय, कॉलेज, शाळा आहेत। आंदोलनामुळे त्यांचं नुकसान होतंय। आंदोलनाची पोलिसांना माहिती असताना देखील कारवाई का केली नाही असा सवाल सुद्धा पोलिसांना कोर्टाने विचारला। तर आमच्याकडे कोर्टाची कॉपी आली नाही असं बच्चू कडूंनी थोड्या वेळापूर्वी म्हटलेलं होतं। त्यानुसार आता 6 वाजून गेलेले आहेत त्यामुळे जी कॉपी आहे कोर्टाच्या आदेशाची ती बच्चू कडूंना मिळालेली आहे का, हे आंदोलन मागे घेतलं जाणार का, रस्ते मोकळे होणार का, याकडे आता संपूर्ण नागपूरवासियांचं लक्ष लागलेलं आहे। कारण नागपूर जी महाराष्ट्राची उपराजधानी आहे त्या ठिकाणी मोठ्या संख्येने शेतकरी जमलेले आहेत आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी संजय शेंडे हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। संजय, काय सांगाल? 6 वाजून गेलेले आहेत आणि अजूनही आंदोलक आपल्याला रस्त्यावर दिसतायत, सध्याचे काय अपडेट्स? संजय, आवाज येतोय माझा? तर संजय शेंडे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत, तिकडचे प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत। मात्र आत्ताची ही दृश्य आपण बघितली तर 6 वाजून 1 मिनिट झालाय आणि या वेळेला मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला आंदोलकांची गर्दी दिसून येते। तिथे एक गाडी आहे त्यावर सुद्धा काही आंदोलक आपल्याला दिसून येत आहेत आणि काही सूचना दिल्या जात आहेत। त्यामुळे बच्चू कडू या सर्व आंदोलकांशी काय बोलतात याकडेही लक्ष आहे। पोलीस आयुक्तांना उद्या 11 वाजता कंप्लायन्स रिपोर्ट कोर्टासमोर द्यायचा आहे असं म्हटलेलं आहे आणि व्हॉट्सअप किंवा कुठल्याही सोशल मीडियाद्वारे तुमच्यापर्यंत हा विषय पोहोचवण्यासाठी कोर्टाने पोलिसांना सांगितलं। आमच्यापर्यंत कुठलीही नोटीस आली नाही, कुठलीही माहिती नाही। जेव्हा आमच्या हाती येईल तेव्हा आम्ही त्याचा विचार करू। पुन्हा उद्याचा प्लॅन आम्ही सकाळी जाहीर करू आणि तो अतिशय आक्रमक असेल। सरकारला नमवल्याशिवाय आम्ही राहणार नाही। दिव्यांग बांधवांसाठी 1,500चा निर्णय 2,500 करण्याचा निर्णय असो की जिल्हा नियोजन समितीचा 1% निधी हा दिव्यांगासाठी खर्च करण्याचा निर्णय असो, सरकारने आजतागायत दिव्यांग आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी जितके निर्णय विद्यमान सरकारने केलेले आहेत ते आजपर्यंत। दरम्यान यानंतर आपले प्रतिनिधी संजय शेंडे यांच्याकडे आपण जाऊया, ते फोन लाईनवर आपल्यासोबत जोडले गेले आहेत। संजय, काय सांगाल? सध्याची स्थिती काय आहे? 6 वाजून गेलेत। हो, निश्चित 6 वाजेपर्यंत खरं तर कोर्टाने नागपूर जी खंडपीठ आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने आदेश दिले होते की 6 वाजेपर्यंत हा परिसर जो आहे तो राष्ट्रीय महामार्ग बच्चू कडू यांनी जाम करून ठेवलेला आहे, तो महामार्ग खाली करण्याचे आदेश जे बच्चू कडू यांना दिलेले होते। मात्र बच्चू कडू यांनी आम्ही कोर्टाचा सन्मान करू, मात्र जनतेच्या न्यायालयात देखील आम्हाला कुठेतरी जनतेसाठी आम्ही भांडत आहोत। रोज जर 12 शेतकरी जर मरत असतील, आत्महत्या करत असेल तर त्याचा देखील कोर्टाने विचार करावा अशी भूमिका घेतली। त्यामुळे आत्ताच्या कंडिशनमध्ये जरी आपण जर बघितलं तर बच्चू कडू यांनी हा परिसर जो आहे, हा रस्ता जो आहे महामार्ग खाली केलेला नाही आहे आणि आता नुकतंच या ठिकाणी पोलीस आलेले आहेत। पोलिसांसोबत बच्चू कडू यांचं बोलणं सुरू आहे। त्यामुळे कदाचित हे पोलीस जे आहेत हे हायकोर्टाचा जो आदेश आलेला आहे जागा खाली करण्यासंदर्भातला तो आदेश कदाचित असू शकतो। त्यामुळे पोलिसांसोबत बच्चू कडू यांची चर्चा सुरू आहे। यासोबतच तिथे बच्चू कडू यांच्यासोबत त्या ठिकाणी शेतकरी नेते राजू शेट्टी आहेत, रविकांत तुपकर आहेत, वामनराव चटप आहेत आणि महादेव जानकर आहेत। त्यामुळे आता बच्चू कडू आणि पोलिसांमध्ये काय चर्चा होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र आजच्या तारखेत तरी बच्चू कडू आंदोलनातून कुठल्याही प्रकारे माघार घेणार नाही आणि हा जो परिसर आहे हा परिसर खाली करणार नाही हे तरी निश्चित झालेलं आहे आणि कार्यकर्त्यांच्या भावना देखील अतिशय संतप्त झालेल्या आहेत। जेव्हा बच्चू कडू यांनी आपण ही जागा सोडायची का खाली करायचं काय कोर्टाच्या आदेशान्वये
तर सर्व कार्यकर्त्यांनी गोळ्या घातल्या तरी चालेल, मात्र या ठिकाणी आता माघार नाही आहे. जोपर्यंत कर्जमाफी मिळत नाही तोपर्यंत या ठिकाणी बरोबर आहे संजय, थोडंसं थांबवते मी. आपल्याकडे जी दृश्य आहे त्याच्यामध्ये काहीतरी इथं सर्व शेतकरी नको नको असं बोलताना दिसत आहेत, त्यामुळं एकंदरीतच काय चर्चा होती याची काही कल्पना आहे तुम्हाला? निश्चित बच्चू कडू आणि कार्यकर्ते जे आहे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहे आणि बच्चू कडू देखील नावे देत आहे. सरकारची दादागिरी जी आहे ते चालणार नाही आणि सरकारने हे न्यायालयाला कुठेतरी मॅनेज केलेलं आहे आणि त्यामुळे कालच ही भूमिका जी आहे ती रविकांत तुपकर यांनी बोलून दाखवली होती की उद्या कदाचित न्यायालयाचं कुणीतरी जाऊन न्यायालयाचा आदेश येतील की तुम्ही महामारी जाम केलेला आहे आणि ती तंतोतंत खरी ठरलेली आहे. मात्र सरकारची जी हे दंडेलशाही आहे ती खपवून घेतली जाणार नाही अशी या ठिकाणी परिस्थिती आहे. संजय थोडंसं थांबवते, तिकडचा आवाज आपल्याकडे येतोय. शांत राहा, तुम्ही बच्चूंशी बोला फक्त. या ठिकाणी आपल्याला पोलीसला सहकार्य करायचं की नाही करायचं आहे? आम्ही 100% तुम्हाला सहकार्य करतो. तुम्ही आमच्या आंदोलन सहकार्य असू द्या. खाली बसा, खाली बसा, खाली बसा, सगळे खाली बसा प्लीज. बसा, तुम्ही बसा, बैठो. पीछे जाओ, पीछे जाओ, पीछे जाओ, पीछे जाओ.